लक्ष द्यायचं नाही. पण ती कंटाळायची नाही, थांबायची नाही. काही सीटवर बसलेल्या बायकांनी तिला हटकून म्हटले, "ए, इथे येऊ नको ग. रोज किती वेळा सांगितलंय." पण ती एक हलकंसं हसू देऊन पुढे जायची. मी तिला रोज बघत होते, पण कधी काही बोलले नाही. माझी हिंमतच होत नाही तिची मेहनत पाहून. पण आज मात्र ट्रेनमध्ये सीट मिळाली होती. मी निवांत खिडकीजवळ बसले होते. ट्रेन निघाली तसंच ती मुलगीही डब्यात आली. ती थोडा वेळ मला बघत राहिली आणि अचानक माझ्याजवळ येऊन बसली. मी आश्चर्यचकित झाले. "आज जरा थकले ग, म्हणून थोडा वेळ बसते. चालेल का?" तिने विचारलं. "हो हो अगं, नक्की बस," मी म्हटलं हसत हसत. क्षणभर दोघींमध्ये शांतता होती. मग मीच हळूहळू बोलू लागली, "माझं नाव राधा, वय 15, शाळा 6वी पर्यंत केली." पण मग बंद झाली. मग तीच हळूहळू बोलू लागली, "माझं नाव राधा, वय 15, शाळा 6वी पर्यंत केली." पण मग बंद झाली. कारण आई आजारी, बाबा गेल्यावर घराची जबाबदारी आली. 2 लहान भाऊ, एक 2 वर्षांचा, दुसरा 4 वर्षांचा. आईकडे औषधासाठी पैसे नसायचे, म्हणून मी ट्रेनमध्ये सामान विकायला सुरुवात केली. मी थक्क झाले. "इतक्या छोट्याशा वयात हे सगळं? तू एकटीच हे सगळं करतेस?" मी विचारलं. "हो, सकाळी 6लाच घर सोडते. माल घेते दुकानातून, एक भला मोठा प्लास्टिक बॉक्स, मग ट्रेनमध्ये चढते, दिवसभर फिरते, जेवायला कधी मिळत नाही, कधी मिळतं. पण जमेल तेवढं विकलं तर त्या पैशात आईसाठी औषधं आणते. भाऊंच्या हातात थोडं खायला तरी ठेवता येतं." ती बोलत होती आणि माझ्या डोळ्यांमध्ये टचकन पाणी आलं. मी खूप वेळ फक्त ऐकत राहिले. तिच्या बोलण्यात काहीतरी तक्रार नव्हती, फक्त एक शांत संघर्ष होता. कधी वाटतं कधी वाटतं ना की आपणही शाळेत जावं, हसावं, खेळावं. पण मग आईचा ताप वाढतो, औषध संपतात आणि मग परत ट्रे उचलते हातात. लोक कधी चिडतात,